आहे तू सोबतच राहा। दरम्यान मुंबईमध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असल्याचं आता बोललं जातंय। महाराष्ट्राला हवामान विभागानं आता अलर्ट दिलेला आहे। पावसासंदर्भात आता महाराष्ट्राला हवामान विभागानं हाय अलर्ट दिला। 29 ऑगस्ट पर्यंत हा पाऊस असाच राहणार असल्याचं सुद्धा आता हवामान विभागानं अंदाज दिलाय। कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। शुभम, पुन्हा एकदा आता हवामान विभागानं महाराष्ट्राला हाय अलर्ट दिलेला आहे। कोकण, मराठवाडा सगळीकडे आता हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। 29 तारखेपर्यंत हा अलर्ट असणार आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? सिद्धेश, आपण बघू शकतो हवामान विभागाकडून महाराष्ट्रासाठी अलर्ट देण्यात आलेला आहे। 29 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडेल अशा पद्धतीने हवामान विभागाने सांगितलेलं आहे। अर्थातच बघू शकतो मुंबई असेल, कोकण असेल किंवा मग घाटमाथ्यावरील पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। 4 ते 5 दिवस पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे पावसाने उसंती घेतली होती। मात्र आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होत आहे। कुठेतरी आपण बघू शकतो शेतकऱ्यांना देखील जोरदार झालेल्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा सगळ्या या पार्श्वभूमीवरती आता सध्या मुंबईकरांना सुद्धा आता अलर्ट राहावं लागणार आहे, कारण पावसाचा जोर कधीही वाढू शकतो। धन्यवाद शुभम, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।